आप देख रहे हैं पुलिस न्यूज़ पॉइंट, सच की आवाज़ आप तक। ठाणे नगर निगम के अंतर्गत मानपाड़ा माझीवाड़ा वार्ड नंबर 8 बालकुम गांव दादलानी में जय गजानन हाइट्स बिल्डिंग को ठाणे नगर निगम अतिक्रमण व निष्कासन विभाग के द्वारा अतिक्रमण विरोधी कार्रवाई का विरोध बिल्डिंग में रहने वाले रहिवासियों के द्वारा किए जाने के कारण ठाणे नगर निगम के अतिक्रमण व निष्कासन विभाग के उपायुक्त गोदापुरे, मानपाड़ा माझीवाड़ा प्रभाग समिति के उपायुक्त तायड़े, सहायक आयुक्त प्रीतम पाटिल के द्वारा अतिक्रमण विरोधी कार्यवाही स्थगित करनी पड़ी। आगे आइए देखते हैं जय गजानन हाइट्स में रहने वाले उपस्थित नागरिकों का कहना क्या है। दिलंय ना की आम्हाला देखील बांधकाम घेऊ नका, जायचं कुठे तुम्ही तुमचे जमीन मालक आणि डेव्हलपर याला विचारा, आम्हाला काय साहेब 8 महिने बिल्डिंग 8 महिने बिल्डिंग उभी राहत होती, तुम्ही का तोडली तेव्हा तुम्ही कारवाई का नाही केली? आज टीएमसीच्या परमिशन शिवाय एक वीट थांबा मॅडम, मी बोलतोय, मी काय म्हणत नाहीये, टीएमसीच्या परमिशन शिवाय एक वीट लागू शकत नाही, अख्खी बिल्डिंग उभी राहिली तेव्हा तुम्ही काय करत होते? काय नाही कारवाई झाली सांगा आता. हा बोला, तुमच्या प्रश्न बांधकाम करणारे कोण होते? कोणी असू दे साहेब, कोणी असू दे, टीएमसी वाले तुम्ही हातगाडी लागू शकत नाही रस्त्यावरती, साहेब रस्त्यावरती हातगाडी लागू शकत नाही. हा 8 मजली इमारत उभी राहिले, 8 मजली. तुम्हाला तुमचा प्रश्न ही उभा इमारत उभी कशी राहिली? ही जादूची कांडी फिरवलेली नाहीये, ती का उभी राहिली? मला एवढं उत्तर द्या. हा बोला माझं होऊ द्या. हा बोला तुम्ही. आता बोलू गणेश काय बोलतील? बांधकाम करणारे तुम्ही आहात, बांधकामाला सपोर्ट करणारे तुम्ही, मला बोलू द्या. मला बोललं बोलू द्या ना. तुम्ही घरं घेतली त्यामुळे त्यांनी बांधकाम केलं, जमीन मालकांनी डेअरिंग केली नसती तर तुम्ही घरं घेतली नसती, तर तुम्ही घरं घेतल्यामुळे बांधकाम झालं. बांधकाम करणारे पहिले कायदा मोडणारे तुम्ही आहात आणि तुम्ही आम्ही ऐका तुम्हाला ऐकायचं नसेल तर मी बोलत, आम्ही बोलतो ऐका, तुम्ही बोला. पहिला कायदा मोडणारे तुम्ही आहात, त्यामुळे तुम्ही आम्हाला प्रश्न विचारू शकत नाही तुम्ही काय करत होता. महानगरपालिकेला जे कायद्याची तरतूद आहे त्याच्या अनुषंगाने यापूर्वी देखील कारवाई झाली आणि आता देखील कारवाई होत आहे. 3 ते 4 वर्ष ऑलरेडी स्लॅब तोडली, कारवाई झटक नाही. 8 महिन्यात बिल्डिंग उभी राहिले साहेब, बनवू नका तुम्ही. बिल्डिंग उभी कशी राहिली याचं उत्तर द्या आम्हाला साहेब, आम्हाला बिल्डिंग उभी कशी राहिली उत्तर द्या आम्हाला, आम्ही काय बोलत नाही. अहो साहेब, मी तुम्हाला तेच प्रश्न होतं, रस्त्यावरती हातगाडी लागू शकत नाही, ही बिल्डिंग कशी उभी राहिली? तुम्ही काय करत होते? आपण कोणा मी या रूम इथे रूम घेतला, इथे रूम घेतला, हा रूम घेतला, रूम बाबत ना आम्ही घेतलाय रूम, एका रूम बाबत बोला. आम्ही एक म्हणजे असं सर्वस्व टीएमची जबाबदारी आम्हाला घरात द्या, आम्हाला घरात द्या, नंतर तोडाय. अजिबात काय कारवाई होऊन देणार नाही, अजिबात नाही. केस लागू दे साहेब आम्हाला, आम्ही बांधत नाही, आम्ही तुम्हाला बांधत नाही. आम्ही बिल्डिंग उभी कशी राहिली मला ते सांगा. 8 महिन्यात का तुटली नाही? तुम्ही तोडली नाही म्हणून लोकांनी विकत घेतलेत रूम, तुम्ही तोडली नाही. काय कुठे तोडली? दाखवा मला. बिल्डिंग ही बिल्डिंग आहे, ही बिल्डिंग आहे. हे बघा साहेब, हे बघा साहेब, बिल्डिंग ही ऐका ना, बिल्डिंग ही कारवाई काय केली? साहेब बिल्डिंग समोर आहे, साहेब बिल्डिंग समोर आहे, साहेब बिल्डिंग समोर आहे, तुम्ही कारवाई केली, बिल्डिंग समोर आहे. परतला सील केलेलं सोडा तुम्ही. बिल्डिंग उभी आहे की नाही तुम्हाला दिसते की नाही? बिल्डिंग तोडली काय नाही, पण कारवाई झाली. तुम्ही झाड जेव्हा जो बारीक होता ना तेव्हा तोडायला पाहिजे, आता तुम्ही मोठा झाल्यावर होता तुम्ही तोडणार, हे चुकीचं आहे साहेब. कुठलं अग्रीमेंट कधी करू साहेब? तुम्हाला बिल्डिंग, आमचा प्रश्न तुम्हाला एकाच आहे साहेब, बिल्डिंग उभी का राहिली? बिल्डिंग उभी का राहिली साहेब? तुम्ही टीएमसीचे अधिकारी आहेत, बिल्डिंग उभी करायला तर उत्तर द्या आम्हाला. आम्ही कायदा बोलणार नाही. चला मुलांना, चला बाहेर, चला घरी, चला. कोणी थांबणार नाही, बाकी लोक कोणी थांबणार नाही. सर्वांचे फोटो काढलेले आहे, सर्वांना वय आठ टाकून दिला नाही तर चला, गर्दी करू नका. सरकारी कामात अडथळा आणणार नको कोणी. आम्ही तुमच्याशी बोलणार नाही, कारण आम्ही 12 दिवस
तुम्हाला माहिती होतं तरी देखील तुम्ही आला तिथून बांधकामाचे स्वतःहून रजिस्ट्रेशन केलं. नाही सगळ्यांची नावं नाही, 7 भरायचे असेल ते घेऊन या आणि त्या माणसाला इथे उभा करा जो कोणी येणार. नाहीत 7 बारा जे नाहीत जे 7 बारा आहेत त्याच्या समोर उभा करा. त्यांची जबाबदारी त्यांनी बांधकाम केले, तुम्हाला उत्तर द्यायची जबाबदारी त्यांची आहे, मागा त्यांची. महानगरपालिकेची उत्तर द्यायची जबाबदारी नाही. आणि ऐका नाही ऐका इकडे या, कारवाई सुरू आहे. हा 4था दिवस आहे, कारवाई होत नाहीये. असं करू नका. जर आज कारवाई नाही झाली तर 10 पट फोर्स घेऊन कारवाई करू. त्यावेळेस तुम्ही बोलू नका, मग दोन्ही बाजूने पोकले न तोडले जाईल. हा कारवाई करू द्या. कोणी भडकवण्याचा प्रयत्न करू नका. सगळ्यांना विनंती करून सांगतो मी, तुमच्या वतीने मी विनंती करतोय माहिती होतं. आणि हे बांधकाम आहे ते बांधकाम निश्चित होणार, वरून खालीपर्यंत बांधकाम निश्चित होणार हे निश्चित आहे. कारण याच्यावर बरेच प्रश्न उपस्थित झाले. इतके दिवस बांधकाम